स्त्रियांची आंघोळ सूर्य उगवायच्या अगोदर व्हायला लागतो. सूर्य ज्यावेळेला उगवतो तेव्हा तो तेज देत असतो. आणि जिथं सूर्याची उपासना आहे ते घर कधी दरिद्री राहत नाही. लक्षात ठेवा, ते कधी दरिद्री राहत नाही. म्हणून सौभाग्यवती असो किंवा कुणी असो, स्त्रियाची आंघोळ 6च्या अगोदर पूर्णपणे त्या आंघोळून तुलसी वृंदावला दंडवत घालून रामरक्षा म्हणून बसली पाहिजे. कुठं आत्ता कलियुग आणि कुठं शास्त्र. चिंतन करून बघा. मन लोक म्हणतात नामामध्ये देवा तुमची तुम्ही जेवा आणि प्रसादा द्यावा सेवकासे. हे असलं कशाला आम्ही ऐकत बसू, आमचे डोके बाद होतात. चिंतन करून बघा. कारण उद्धवाला देवानं सांगितले पहाटेचं उठ जपाला बस. का एकदा जर चिंतनाला बसला, पहाटे जपाला बसला, त्यावेळेस जग सगळं झोपलेलं असतं. बरोबर बरोबर काही. देव म्हणता या निशा सर्व भूतानाम तस्याम जागती संयमे तस्याम जागती पोताने सा निशा पशतो म्हणे. जे तर भूत जात निदयले. आलो ना, ज्या ठिकाणी भूत झोपलेले आहेत त्या ठिकाणी महात्मा जागा. भूत म्हणजे माणसं. इथं भूत म्हणजे ती भूत नव्हत. इथं भूत या शब्दाचा अर्थ मनुष्यजीव. मनुष्यजीव कुठं झोपलाय? प्रपंचामध्ये झोपलाय का परमार्थात झोपलाय? जे तर भूत जात मनुष्य जीव हा प्रपंचात नाही परमार्थात झोपलाय. आणि परमार्थात प्रपंचात जागा आहे. आणि महात्मा परमार्थामध्ये जागा आहे आणि प्रपंचात झोपलाय. चिंतन करून बघा. महात्मा का तो नित्यनियम प्रातःकाळी माध्यान्हकाळी सायंकाळी नाम जपत जावे श्रीराम. नित्यनेम उठतोच तो ब्राह्ममुहूर्तावर उठतो, शुचिर्भूत होतो आणि जपाला बसतो. चिंतन. कारण त्यावेळेला जग सगळं झोपलं असतं. कोणीही कुणाला व्यत्यय करत नाही. पहाटेचं 3:30 ते 5ला आपण जपाला बसलो, आपल्याला साधं कोण फोन करते का? मिस कॉल देखील कोण करत नाही. फोन आला की ओळखायचं कोणीतरी मांडी घातली. सोपं आहे. अगदी काय खोला जाईल नाही. अगदी खोला जाऊन तुम्हाला डोक्याला त्रास देण्यापेक्षा पहाटे बघा जग झोपलेलं आहे, जग सगळं झोपलं आहे आणि महात्मा जागा आहे. हे असं एक दिवस करून चालत नाही, असं 12 वर्ष चाललं पाहिजे.